काल आपण त्रयोपस्तंभातला शेवटचा उपस्तंभ ब्रह्मचर्य आपण बघत होतो. तर ब्रह्मचर्याचे जे काही नियम आहेत म्हणजे मैथुनाचे जे काही नियम आहेत ते आपण काल बघितले. तर यामध्ये मैथुन जे आहे ते अतिशय कमी प्रमाणात किंवा संयमितपणे करायला सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपले जे शरीरामध्ये सप्त धातू आहेत तर धातू हे शरीराचे धारण करतात. रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद अशा क्रमाने सगळ्यात शेवटी सारभूत अशा शुक्र धातूची उत्पत्ती होते. आणि शुक्र धातू अति व्यवहार केल्यामुळं किंवा अति मैथून केल्यामुळं काय होतं तर शुक्र धातूचा क्षय होतो, वीर्य नाश होतो. आणि त्यामुळं त्याच्यातून उत्पन्न सारभूत उत्पन्न होणारं जे ओज आहे तर ते ओजाचा पण नाश होतो. आणि त्यामुळं व्याधी क्षमत्व किंवा प्रतिकार शक्ती कमी होते. प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं मनुष्य सतत वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. म्हणून अतिव्यवाय किंवा अतिमैथुन हे नुकसानकारक सांगितलेलं आहे. आता आयुर्वेदामध्ये मैथुनेच्छा वाढवण्यासाठी म्हणून वाजीकरण चिकित्सा सांगितलेली आहे. आता आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आहार विहार आदी गोष्टींचं मार्गदर्शन यामध्ये केलेलं असतं. शिवाय काही औषधं सुद्धा आहेत. म्हणजे वाजीकरण द्रव्य जे आहेत ती मधुर, स्निग्ध, जीवनीय, बृहणीय, गुरु मनाला संतुष्टता करून देणारी असतात. आता औषधं जी आहेत त्यामध्ये वृक्षवटी, वंगभस्म, इंद्रगोप किड्याचं चूर्ण, पूर्ण चंद्रोदय रस अशी औषधं काही मैथुनेच्छा वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये आहेत. परंतु वाजीकरण उपचारामध्ये स्त्री ही सर्वोत्कृष्ट दृश्य समजली जाते. आणि सगळ्यात शेवटी असं सांगितलेलं आहे की संयमी व्यक्तीनं अति स्त्री संघापासून दूर राहावं. फक्त संतती निर्माणासाठी फक्त मैथुनाचा वापर करायला सांगितलेला आहे. अर्थात आधुनिक विज्ञानाला हे मान्य नाहीये. ठीक आहे. तर इथं आपलं त्रयोपस्तंभ हा टॉपिक संपलेला आहे. आता आपल्याला बघायचंय सामाजिक आणि पर्यावरणीय स्वास्थ्य. पर्यावरण म्हणजे काय? एन्व्हिरॉन्मेंट. एन्व्हिरॉन्मेंट म्हणजेच पर्यावरण. तर पर्यावरण हा जो शब्द आहे तो दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. परी अधिक आवरण. परी आणि आवरण यातून पर्यावरण शब्द हा तयार झालेला आहे. परी म्हणजे काय? परी म्हणजे आपल्या चहूबाजूला किंवा आपल्या सभोवताली. परी म्हणजे आपल्या सभोवताली. आणि आवरण, आवरण म्हणजे कव्हर. आपल्या सभोवताली कशाचं आवरण आहे? आपल्या सभोवताली काय आहे? आपल्या सभोवताली भूमी आहे, वायू आहे, जल आहे, प्रकाश आहे, आणखी काय आहे? प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, मनुष्य आहेत, हवा आहे, त्यानंतर सर्व प्रकारच्या वनस्पती आहेत. ठीक आहे. तर हे जे सगळं आपल्या सभोवताली ज्या ज्या गोष्टी आहेत, सजीव निर्जीव पंचभौतिक ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या सगळ्याला पर्यावरण असं म्हटलं जातं. आणि या पर्यावरणामध्ये पर्यावरण जर दूषित झालं किंवा विकृत झालं तर त्याचा आपल्या शरीरावर सुद्धा वाईट परिणाम होतो. म्हणून पर्यावरणाचं स्वास्थ्य हे सुद्धा आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तर पर्यावरणामधले जे महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे वायू म्हणजेच हवा, नंतर पाणी, प्रकाश, भूमी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एक एक बघूया की त्याचं जर दूषित झाल्या, त्यांचं जर प्रदूषण झालं तर काय होतं आणि ते प्रदूषण होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे. आता आहार आणि जल यापेक्षा सुद्धा पाणी आणि खाद्य याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाचा अत्यावश्यक घटक कोणता आहे आपल्याला जिवंत राहण्यासाठी? तर हवा किंवा वायू. मनुष्य हा दररोज साधारणतः 1.2 किलोग्रॅम घन आहार घेतो, 1.8 किलोग्रॅम द्रव आहार किंवा आणि पाणी घेतो. त्यानंतर 14 किलोग्रॅम हवा प्रत्येक दिवशी आपण श्वसनाद्वारे आपल्या शरीरामध्ये घेत असतो. म्हणजे आहार आणि पाणी याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आपण शरीरामध्ये घेत असतो, ग्रहण करत असतो, तर ते म्हणजे हवा. आणि हे जे प्रमाण वायूचं शरीरात करता आहे हेच त्याचं महत्व सिद्ध करतंय.
प्रत्येक जीवन जे आहे ते वायूवर अवलंबून आहे. म्हणजे प्राणी असू देत, पशुपक्षी असू देत, कुठल्याही वनस्पती असू देत, तर प्रत्येक सजीवाचं जे जीवन आहे ते हवेवर किंवा वायूवर अवलंबून असतं. आता वायूमुळं काय काय होतं आपल्या शरीरामध्ये? वायूमुळं आपल्या शरीरामध्ये काय काय होतं ते आपण आता बघूया. बालाजी सर, शेअरचा ऑप्शन येत नाहीये. हो आहे, होईल. हा हा. तर वायूमुळं काय काय होतं, कोणकोणती कामं आपल्या शरीरामध्ये होत असतात? तर वायूमुळं आहाराचं जे पचन आहे किंवा जे चयापचय प्रक्रिया जी आहे ती वायूमुळं होत असते. त्यानंतर श्वास प्रश्वास, श्वास आत घेणं, श्वास बाहेर सोडणं यामध्ये वायूच आहे. आणि त्याद्वारे काय होतं, तर रक्ताचं शुद्धीकरण होतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजन हा शरीरामध्ये घेतला जातो. नंतर शरीरामध्ये रक्ताभिसरणाचं काम जे आहे ते वायूमुळे होतं. नंतर आपल्या शरीरामध्ये ताकद येणं, ते सुद्धा काम, ताकद निर्माण होण्याचं काम सुद्धा वायूद्वारेच केलं जातं. कारण आहाराचा चयापचय वायूद्वारे होतो आणि त्यातूनच शक्ती आपल्याला मिळत असते. नंतर शरीर ताप नियंत्रण, वायूद्वारे आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते सुद्धा नियंत्रित केलं जातं. याशिवाय ज्ञानेंद्रियाचं विषय विषय ग्रहण करणं, कर्मेंद्रियांच्या मार्फत जी काही कामं केली जातात ती, तर ही सगळी वायूद्वारे होत असतात. स्पर्शनेंद्रिय जे आहे ते वायूचं अधिष्ठान आहे. ठीक आहे. त्यामुळं वायू जर विकृत झाला किंवा दूषित झाला तर तो अनेक संक्रामक व्याधींसाठी कारणीभूत ठरतो. कारण वायू अनेक रोगोत्पादक जीवाणूंचं प्रसार माध्यम आहे. अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया जे आहेत ते हवेमार्फत इकडून तिकडे जातात आणि आजार पसरवायचं काम करतात. शिवाय विषारी वायू, धुळीचे कण, धूर यांचं वहन सुद्धा वायूद्वारेच केलं जातं. आता वायूमध्ये काय काय आहे? वायूचं जे संघटन आहे ते म्हणजे हवा ही फक्त ऑक्सिजन आहे का? नाही. तर हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू असतात. अनेक वायूंचं मिश्रण म्हणजे हवा आहे. आणि शिवाय त्याच्यामध्ये धुलीकण, जीवाणू हे सगळं आहेच आहे. तर वायू कोणते कोणते आहेत? तर हवेमध्ये नायट्रोजन हा 78.1% आहे. नायट्रोजन 78.1% आहे. त्यानंतर ऑक्सिजन हा 20.93% आहे. आणि कार्बन डायऑक्साईड हा 0.03% आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा अगदी खूप कमी आहे. ऑक्सिजन 20.93% आहे आणि मॅक्झिमम काय आहे, तर नायट्रोजन जास्त आहे. आता याच्याशिवाय अगदी कमी प्रमाणामध्ये ओझोन, ऑर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, हेलियम, अमोनिया हे वायू सुद्धा हवेमध्ये मिसळलेले असतात. त्याच्याशिवाय हवेमध्ये वाफ असते, धुळीचे कण असतात आणि इतर प्रकारचे जीवाणू आणि विषाणू सुद्धा हवेमध्ये मिसळलेले असतात. आता वायूचं हे जे संघटन आहे ते मैदानी भागामध्ये किंवा मोकळ्या हवेमध्ये एकसारखं असतं. परंतु ज्या भागामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे अशा प्रदेशामध्ये किंवा जिथं इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत, तिथं मात्र वायूचं प्रदूषण जास्त प्रमाणात झालेलं असतं. तर आता आपण जे हवेमधले जे मुख्य 3 वायू जे बघितले, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, तर यांच्यामुळं काय होतं? आता नायट्रोजन जो आहे तो ज्वलनाला मदत करत नाही. तो प्राणी मात्रांच्या जीवनाला निरुपयोगी आहे. पण तो काय काम करतो, तर प्राणवायूचं हवेतलं जे प्रमाण आहे ते मर्यादित ठेवतो, नियंत्रित ठेवतो आणि आवश्यक तितकाच वायू श्वसनावाटे आपल्या शरीरामध्ये येतो. याशिवाय नायट्रोजनमुळे वनस्पतींचं पोषण होत असतं. नंतर ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. प्राणी आणि वनस्पती यांची वाढ होण्यासाठी
ऑक्सिजनची गरज असते. आता या वायूचं हवेतलं प्रमाण 15 ते 22% पर्यंत कमी झाल्यास अस्वास्थ्याची लक्षणं निर्माण होतात. याचं प्रमाण 60% जर आलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. आपल्याला मूर्छा येते आणि मेंदूला हृदयाला ऑक्सिजन पुरवठा कमी येऊन मृत्यू सुद्धा येऊ शकतो. या अत्यवस्थ अवस्थेत म्हणजे जेव्हा शरीराला ऑक्सिजन कमी पडतो त्यावेळी श्वसनक्रिया जर चांगली नसली तर ऑक्सिजन सिलेंडर द्वारे आपण हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पेशंटला करत असतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तर ह्या कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये कुठलाही पदार्थ जळू शकत नाही. म्हणजे ज्वलनाची जी प्रक्रिया आहे ती कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमामध्ये अजिबात होत नाही. आणि तो जो वायू आहे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो जड असतो आणि त्या जडपणामुळे आणि त्याशिवाय त्याच्यामध्ये ज्वलन प्रक्रिया होत नसल्यामुळं याचा उपयोग हा आग विझवण्यासाठी आपण करतो. हा विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयुक्त आहे. कसा तर वनस्पती हा वायू स्वीकारतात. आपण काय करतो ऑक्सिजन आत घेतो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. पण वनस्पती काय करतात वनस्पती कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन हा बाहेर टाकतात. त्यामुळं वनस्पती जिथं जास्त असतात तिथं हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं हवा ही शुद्ध होत असते. आता बाकी पण ओझोन ऑर्गॉन अमोनिया हे सगळे वायू याच्यामध्ये असतात. आणि वाफ पण असते. वाफ कशी असते तर सूर्याच्या उष्णतेमुळं जमिनीवरच्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ जी आहे ती हवेमध्ये असते. थोड्याफार प्रमाणामध्ये वाफ ही प्रत्येक ठिकाणच्या हवेमध्ये असतेच. आणि शरीरातलं तापमान नियंत्रित करण्यासाठी या हवेतल्या वाफेचा आपल्याला उपयोग होत असतो. याशिवाय हवेतलं जे उष्णतामान आहे हवेची जी उष्णता आहे ती सुद्धा वाफेमुळं कमी जास्त होत असते. आता गर्दीच्या ठिकाणी समुद्रकिनारी किंवा एखाद्या ठिकाणी पुष्कळ लोक असतील तर त्या हवेमध्ये वाफेचं प्रमाण हे अधिक असतं. आणि दमट हवेत किंवा संपृक्त हवेमध्ये शरीराचं तापमानाचं जर नियंत्रण चांगल्या प्रकारे झालं नाही तर अशा वेळी मनुष्याला बेचैनी वाटते. याशिवाय हवेमध्ये असंख्य असे धुळीचे कण दिसतात. आता आपल्याला सावलीमध्ये धुळीचे कण दिसत नाहीत पण सूर्यकिरणात जर बघितलं उन्हामध्ये जर बघितलं तर असंख्य धुलीकण हे हवेमध्ये तरंगताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे ही हवा आहे. पण हवा जर अशुद्ध झाली तर काय होतं कारण हवा जर अशुद्ध झाली तर त्याचा आपल्या शरीरावर निश्चितच परिणाम होणार आहे. तर वायूच्या अशुद्धीची काय कारण आहेत वायू कशामुळं दूषित होतो किंवा कशामुळं त्याचं प्रदूषण होतं ते आपण बघूया. तर वायुदूषितेची मुख्य कारणं काय काय आहेत तर श्वसन दहन सेंद्रिय पदार्थांचं विघटन त्यानंतर औद्योगिक संस्था आणि व्यवसायजन्य वायू प्रदूषण नंतर रोगजंतू आणि धुलीकण. आता श्वसनावाटे कसं काय वायुदूषित होते तर मनुष्य आणि प्राणी यांच्या श्वसनामुळे काय होतं हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. त्यामुळं हवा दूषित होते. नंतर दहन प्रक्रिया जर एखाद्या ठिकाणी दहन प्रक्रिया किंवा ज्वलन प्रक्रिया जर चालू असेल तर त्या ज्वलनाकरता हवेतला ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डायऑक्साईडची अधिक मात्रेमध्ये निर्मिती होते. आणि याशिवाय ज्वलनामध्ये काय होतं कार्बन मोनॉक्साईड सारख्या विषारी वायूची सुद्धा निर्मिती होत असते. त्यामुळं काय होतं कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा विषारी आहे. तो मानवी जीवनामध्ये घातक आहे. त्यामुळं दहन प्रक्रियेमध्ये आजूबाजूची हवा जी आहे ती दूषित होते. नंतर सेंद्रिय पदार्थांचं विघटन म्हणजे डेड झालेले जे मृत झालेले जे पशु आहेत पक्षी आहेत मनुष्य आहे किंवा असे आपण तोडून टाकलेल्या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पती या सगळ्यांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन सल्फाइड कार्बन डायसल्फाइड अमोनिया आणि मिथेन अशा प्रकारचे
विषारू आणि अतिशय दुर्गंधी वायू उत्पन्न होतात आणि ते हवेत मिसळले जातात. आणि त्यामुळं काय होतं, तर हवा ही दूषित होत असते. नंतर औद्योगिक संस्था आणि व्यवसायजन्य वायू प्रदूषण. आता वेगवेगळे जे कारखाने आहेत आपल्याकडं, तर त्या कारखान्यांमधून निघणारा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे असे जे काही विषारी वायू कारखान्यांमध्ये तयार होत असतात, ते वायू वातावरणामध्ये, हवेमध्ये पसरतात आणि हवेचं प्रदूषण होतं. आणि ह्या अशा प्रकारची हवा आपल्या शरीरामध्ये आल्यामुळं अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. मुख्यतः श्वसन संस्थेचे आजार निर्माण होतात. शिवाय रक्तदृष्टी पण होते आणि डोळ्यांनाही त्याच्यामुळं इजा होऊ शकते. आता पशुपालन, चामड्याचे उद्योग, कत्तलखाना, कागद तयार करण्याचे कारखाने, या ठिकाणची हवा ही किंवा वेगवेगळे रसायन द्रव्यांचे जे कारखाने असतात तिथे तिथे असे अनेक प्रकारचे विघातक वायू तयार होतात आणि हवेमध्ये मिसळतात. त्यामुळे त्याच्या आसपासची जी हवा आहे ती अतिशय प्रदूषित असते. नंतर रोगजंतू. आता मलमूत्रादी वाहक प्रणालीच्या अभावामुळं काय होतं, तर त्यातून दुर्गंधी बाहेर पडते. मलमूत्रातून दुर्गंधी बाहेर पडते आणि ही दुर्गंधी अनारोग्यकर असते आणि किंवा दूषित वायूंनी युक्त असते. याशिवाय रोगी व्यक्ती आणि रोगी पशु यांच्यापासून सुद्धा उत्पादक आणि संक्रामक जीवाणूंचा वायूमध्ये संचार होत असतो आणि त्यामुळं वायू हा प्रदूषित होतो. विशेषतः खत टाकलेल्या बागायती जमिनीमध्ये याची निर्मिती होत असते, घातक वायूची. आणि वाऱ्यासोबत हे सगळे घातक वायू आणि सूक्ष्म रोगजंतू जे आहेत ते हवेत पसरतात आणि आपल्या शरीरामध्ये श्वासावाटे येत असतात आणि आपल्याला सुद्धा रोगी बनवतात. त्यानंतर धुलीकण. धुलीकण म्हणजे धूळ. धुळीमध्ये असलेले जे कार्बनिक किंवा अकार्बनिक पदार्थांचे कण आहेत, ते कण आणि जीवाणू हवेमध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळं हवा दूषित होते. आता अकार्बनिक पदार्थामध्ये वाळूचे कण, धुळीचे कण, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकेट, सोडियम फॉस्फेट, कार्बोनेट आणि क्लोराईड यांचे कण असतात आणि कार्बन सुद्धा असतं. आणि कार्बनिक पदार्थामध्ये परागकण, कापसाचे तंतू, बारीक बारीक कागदाचे कण, या सगळ्यांचा समावेश हा अकार्बनिक पदार्थामध्ये होतो आणि हे सगळं हवेमध्ये मिसळल्यामुळं हवा ही दूषित होत असते. नंतर काही वेळा वायू किंवा हवा ही विकृत होते. विकृत वायू हा रोगकारक असतो. आता वायू विकृत झालाय, नॉर्मल हवा नाहीये ही वायू किंवा ही हवा विकृत झालेली आहे, हे कसं ओळखायचं, तर ऋतू स्वभावाच्या विपरीत वाहणं, म्हणजे अत्यंत हळूहळू वाहणं किंवा अधिक वेगानं वाहणं, हे विकृत वायूचं लक्षण आहे. किंवा कर्कश, अति शीत स्पर्शयुक्त, अति उष्ण स्पर्शयुक्त, अत्यंत रुक्ष, अति अभिषंदी, अतिशय भयंकर आवाज करणारा वायू, चक्रवात म्हणजे गोल गोल फिरणारा वायू किंवा ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो. तर अशा प्रकारचं चक्रीवादळ जे आहे ते विकृत वायूचं लक्षण आहे. नंतर हवा किंवा वारं हे वेगवेगळ्या दिशेनं येतं आणि एकमेकावर आदळतं. अप्रिय गंध, अप्रिय बाष्प, असात्म्य वायूचे कण, असात्म्य धुळीचे कण, असात्म्य धूर, यामुळं दूषित वायू विकृत होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक व्याधी मनुष्यामध्ये उत्पन्न करत असतो. आता अशुद्ध जे वायू आहेत, तर ते अशुद्ध वायूमुळं कोणकोणते आजार किंवा कोणकोणत्या व्याधी निर्माण होतात, तर अशुद्ध वायूमुळं सर्वप्रथम श्वसन संस्थेवर परिणाम होतो आणि सर्दी, पडसं, श्वास, कास, न्यूमोनिया अशा प्रकारचे व्याधी उद्भवतात. नंतर वायूमधील रोगकारक जीवाणूंचं संक्रमण जर झालं तर त्यामुळं राजयक्ष्मा म्हणजे काय, तर ट्युबरक्युलोसिस, घटसर्प, मसुरिका, शीतला, रोमांतिका, त्याच्यानंतर पाषाणगर्दभ म्हणजे मम्स, डांग्या खोकला इत्यादी व्याधींची निर्मिती होत असते. आणि आता अलीकडचं म्हणजे कोविड, करोना.
करोनाचा जो विषाणू आहे त्याचा सुद्धा प्रसार हा हवेतून होत होता. नंतर जंतुदुष्ट धुळीमुळे, म्हणजे ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जंतू आहेत किंवा जंतूंनी युक्त अशी धूळ ज्या हवेमध्ये मिसळलेली आहे, त्याच्यामुळे क्षयरोग होतो, निमोनिया होतो, स्ट्रेप्टोकोकस, स्टॅफिलोकोकस जीवाणूंमुळे निमोनिया सारखे आजार होतात. नंतर काही वेळा काही कारखान्यांमधून जो धूर बाहेर पडतो त्याच्यामध्ये लेड असतं. लेड म्हणजे शिस. तर शिस जर हवेमध्ये असेल तर त्यामुळं मानसिक परिणाम होतात, म्हणजे त्यामुळं मनोरोग निर्माण होतात. त्याच्याशिवाय हिरड्या सुजतात, पोट दुखणं, बद्धकोष्ठता हे सुद्धा आजार शिशाच्या दृष्टीमुळं होऊ शकतात. नंतर धुलीकण. धुलीकण जर जास्त प्रमाणात हवेमध्ये मिसळलेले असतील तर त्याच्यामुळं सिलिकोसिस, सायडेरोसिस, अँथ्रोपोसिस यासारखे विकार उत्पन्न होतात. काही वेळा शेतामध्ये किंवा जिथं नर्सरीज वगैरे आहेत तर अशा ठिकाणी काय होतं, परागकण, तिथल्या वनस्पतींच्या फुलातले जे परागकण आहेत ते परागकण वाऱ्यामुळे उडतात आणि हवेमध्ये मिसळतात आणि ते अतिशय सूक्ष्म असतात. तर ह्या पोलन ग्रेन्समुळे किंवा परागकणांनी जर दूषित हवा झाली असेल तर त्याच्यामुळं ॲलर्जिक विकार होत असतात. म्हणजे ॲलर्जिक सर्दी होईल, ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्यातनं पाणी येणं, डोळे लाल होणं असं होऊ शकतं, किंवा सायनुसायटिस, सायनसचे त्रास होतात, किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे तर ते दम्याचे अटॅक सुद्धा या परागकणांमुळे येतात. याशिवाय अशुद्ध वायूमुळे व्याधी क्षमत्व म्हणजे प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते. नंतर हवेतले जे रोगकारक जे घटक आहेत त्यामुळं चिरकाली श्वास, कास, ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, त्वचारोग होऊ शकतात, नेत्रदाह होऊ शकतो. हवेमध्ये जर धुराचं प्रमाण वाढलं तर सूर्यप्रकाशातली जी अतिनील किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत त्यांचा नाश होतो आणि त्यामुळं सूर्यप्रकाशात जे जीवनसत्व निर्माण होतं त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. आता सूर्यप्रकाशामुळे कोणतं जीवनसत्व निर्माण होतं? ड जीवनसत्व, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशामध्ये आपल्या त्वचेखाली निर्माण होत असतं. पण हवेमध्ये जर धुलीकणांचं प्रमाण जास्त असेल तर आपल्यापर्यंत जो सूर्यप्रकाश पोचतोय त्यातले अल्ट्राव्हायोलेट रेजचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं व्हिटॅमिन डी हे आपल्याला कमी पडू शकतं आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. तसंच धूर हा प्राणी आणि वनस्पती यांच्या जीवनावर सुद्धा विपरीत परिणाम करणारा असतो. त्याच्यामुळं काही वेळा इमारतीचं सुद्धा नुकसान होतं. उदाहरणार्थ पूर्वी मधुरा रिफायनरी नावाचा एक कारखाना होता, तर त्या मधुरा रिफायनरी म्हणजे जिथं रिफाईंड तेल तयार होतं. मधुरा रिफायनरीमुळं मागच्या 12 ते 15 वर्षात आग्र्यामध्ये जो ताजमहाल आहे त्या ताजमहालाच्या रंगामध्ये थोडासा बदल घडलेला आहे असं म्हणतात. तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायसल्फाईड आणि इतर वायू जे काही मिसळलेले असतात हवेमध्ये त्यामुळं काय होतं, शिरशूळ होतो, म्हणजे डोकं दुखणं, मळमळलं, शिवाय रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया ह्यासारखे विकार होतात. केर कचरा, वनस्पती आणि मृत प्राणी सडण्यामुळे जी काही विषारी वायूची निर्मिती होती तर तो वायू जर आपल्या शरीरामध्ये गेला तर त्यामुळं उलटी येणं, अपचन, निद्रानाश असे विकार होत असतात. आता जे काही गाईगुरांचे मोठे मोठे गोठे असतात ते गोठे, चामड्याचे कारखाने आणि कागद तयार करण्याचे कारखाने या ठिकाणी हवा खूप अशुद्ध होते आणि त्यामुळे शिरशूल, अनिद्रा आणि फुफ्फुसाचे विकार हे होत असतात. तर वायू दूषितीची साथ म्हणजेच एअर पोल्युशन एपिडेमिक हे सुद्धा 1952 मध्ये आणि 1948 मध्ये झालेलं आहे. अर्थात हे आपल्या इथं झालेलं नाहीये, ते लंडन मध्ये झालं होतं तसं एअर पोल्युशन एपिडेमिक, अमेरिकेत झालं होतं आणि जपानमध्ये टोकियो मध्ये सुद्धा असं झाल्याचं उदाहरण आहे. आता वायू अशुद्ध कशामुळे होतो आपण ते बघितलं. वायू
अशुद्ध वायूमुळे कोणकोणते आजार होतात तेही बघितलं. यासाठी आपल्याला वायू शुद्ध ठेवणं हे गरजेचं आहे. मग आता वायू शुद्ध कसा ठेवायचा? वायू शुद्धीसाठी काय करायचं? वायूचं प्रदूषण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर ते सुद्धा इथं स्वस्तवृत्तामध्ये सांगितलेलं आहे. तर वायू शुद्धीचे आता दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे कृत्रिम. आता नैसर्गिकपणे वायू शुद्धी कशी होते? तर हवा ही वेगवेगळ्या कारणांमुळे दूषित होत असते, ते आपण बघितलं. आता अशा दूषित हवेचं नैसर्गिकरित्या सुद्धा शुद्धीकरण आपोआप होत असतं. असं जर शुद्धीकरण नसतं झालं तर आपल्याला श्वास घेणं आणि जिवंत राहणं सुद्धा कठीण झालं असतं. तर निसर्गच वायू शुद्धीकरणाला मदत करत असतो. तर कसा मदत करतो? तर निसर्ग हा सूर्यप्रकाश, पाऊस, वनस्पती, वारे आणि ओझोन या 5 घटकांमार्फत वायू शुद्धी करत असतो निसर्ग. आता सूर्यप्रकाशामध्ये काय होतं? सृष्टीमध्ये असंख्य प्रकारचे जीवाणू आणि विषाणू आहेत आणि त्यांची सतत वाढ होत असते. आणि आपण कृत्रिम उपाय योजून या सगळ्याचा नाश करणं हे जवळजवळ अशक्य आहे. पण या अशा जीवाणू आणि विषाणूंचा नाश हा सूर्यप्रकाशामुळे होत असतो. आता राजयक्ष्मा म्हणजे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसचे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंची वाढ ही सूर्यप्रकाशामध्ये होत नाही. म्हणून अशा जीवाणूंवर म्हणजे ट्युबरक्युलोसिस सारख्या जीवाणूंवर जर सूर्यप्रकाश काही वेळ पडला की ते मरतात. म्हणून सूर्यप्रकाश हा रोगजंतूंना मारणार आहे. आता या प्रकाशामध्ये जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात त्या अल्ट्राव्हायोलेट रेज मुळे शरीर चयापचय प्रक्रियेमध्ये चांगला उपयोग होतो. मुडदूस, अस्थिमृदुता, पोटांचा क्षय म्हणजे ऍबडॉमिनल ट्युबरक्युलोसिस या सगळ्या विकारांमध्ये सूर्यकिरणांचा उपयोग होताना दिसतो. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी असतो तिथल्या व्यक्ती सुद्धा त्यामुळं निस्तेज दिसतात आणि त्यांची प्रतिकार शक्ती सुद्धा कमी असते. आता वनस्पती काय करतात? तर ते हवेतला कार्बन डायऑक्साईड हा ग्रहण करतात आणि सूर्यप्रकाशामुळे त्याचे पृथक्करण होऊन त्यातला कार्बन ते आपल्या वाढीसाठी वापरतात आणि उरलेला जो ऑक्सिजन आहे तो हवेमध्ये सोडून देतात. म्हणजेच वनस्पती ऑक्सिजनचं उत्सर्जन करतात. म्हणूनच आपण वायू प्रदूषण टाळण्यासाठी आपण ठिकठिकाणी भरपूर झाडं लावणं हे आवश्यक आहे. यानंतर पाऊस. पाऊस कशा प्रकारे वायू शुद्धी करतो? तर पाऊस पडत असताना काय होतं? जे काही हवेमध्ये मिसळलेले विषारी वायू आहेत, धुळीचे कण आहेत किंवा इतर काही सूक्ष्म पदार्थ जे आहेत ते पावसाबरोबर हवेतले सगळे हे कण जमिनीवर पडतात. उदाहरणार्थ पाण्यामध्ये विरघळणारा अमोनिया वायू जो आहे तो पाऊस पडत असताना पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतो आणि वायूपासून वेगळा होतो आणि त्यामुळे सुद्धा हवा ही शुद्ध होत असते. नंतर वनस्पती. वनस्पती काय करतात? तर प्राण्यांच्या श्वसनामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढतं. वनस्पती काय करतात? तर हा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन हा बाहेर टाकतात. त्यामुळे जिथं जास्त वनस्पती आहेत तिथं जास्त ऑक्सिजन हा हवेमध्ये आपल्याला दिसून येतो आणि पर्यायानं हवा ही शुद्ध होते. नंतर वारं. वाऱ्यामुळे काय होतं? तर वारं नेहमी जर वाहत असेल तर या वाहणाऱ्या वाऱ्यासोबत अशुद्ध हवा ही दूर नेली जाते. त्यामुळं अशुद्ध वायू हा एकाच ठिकाणी साठून राहत नाही. उष्णतेमुळे जे आहे ते वायूचं जे उष्णतेमुळे वायू प्रसरण पावतो आणि त्याचं घनत्व कमी होतं आणि त्यामुळे तो हलका होतो वजनाला. आणि असा वजनाला हलका झालेला जो वायू आहे तो स्वस्थानापासून दूर जातो. त्यामुळं हवा शुद्ध होते वाऱ्याने. नंतर ओझोन. आता ओझोन हा जो वायू आहे तो ऑक्सिजन पेक्षा सुद्धा जास्त किमती आहे किंवा जास्त चांगला आहे मानवी जीवनासाठी. तर हा ओझोन कसा तयार होतो? तर वर्षा ऋतूमध्ये काय होतं? ढग येतात आणि हे जे ढग आहेत ते एकमेकावर आदळतात आणि या ढग एकमेकावर आदळण्याच्या प्रक्रियेमध्ये
जे काही विजा कडाडतात किंवा विजेची निर्मिती होते, त्यामुळं ओझोन या वायूची निर्मिती होत असते. आता वायूमध्ये आपली जे आपल्या भोवतालची जी हवा आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात हा ओझोन वायू असतो. तर म्हणजे काय आहे? ओझोन मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये काय फरक आहे? तर ऑक्सिजन म्हणजे O2, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे 2 अणू आहेत आणि ओझोन मध्ये ऑक्सिजनचे 3 परमाणू असतात. त्यामुळं ओझोनची प्राणवायूशी मिसळण्याची जी शक्ती आहे ती अधिक असते. आणि ह्या वायूमुळं कार्बनिक पदार्थांचं ऑक्सिजन मध्ये त्वरित रूपांतर होतं आणि हानिकारक वायूचं प्रमाण कमी होऊन हवा ही शुद्ध होत असते. ठीक आहे. हे झाले वायू शुद्धीचे नैसर्गिक उपाय. आता कृत्रिम उपाय किंवा मनुष्यकृत जे उपाय आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे प्रतिबंधात्मक आणि दुसरं आहे नियंत्रणात्मक. आता प्रतिबंधात्मक म्हणजे काय? तर मलमूत्र जे आहे, मलमूत्रादी वाहक प्रणालीची म्हणजे थोडक्यात ड्रेनेजची स्वच्छता ही वारंवार करावी. त्यामुळे काय होतं? दुर्गंधी निर्माण होत नाही आणि विषारी वायू हे हवेमध्ये मिसळत नाहीत. नंतर कोणत्याही ठिकाणी धूर होऊ देऊ नये. जर धूर होत असेल तर योग्य उंचीवर धुराड्याची व्यवस्था करावी. म्हणजे जो काही धूर तयार होईल तो धुराड्यातनं एकदम खूप उंचावरच्या हवेमध्ये सोडला जाईल आणि मग आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. नंतर वाहनामुळे सुद्धा खूप प्रमाणामध्ये धूर उत्पन्न होतो आणि तो हवेत मिसळून हवा अशुद्ध होते. म्हणून वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर सुद्धा नियंत्रण ठेवलं पाहिजे. आता आपल्याकडं काय आहे? इलेक्ट्रिक गाड्या, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू व्हीलर्स आता आलेले आहेत. त्याच्यामधून काही धूर येत नाही. त्यामुळे अशी जर इलेक्ट्रिक वाहनं वापरली तर आपोआपच हवा ही शुद्ध राहील. नंतर घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा. त्यामुळं काय होतं? सेंद्रिय पदार्थांची सडण्याची प्रक्रिया होत नाही आणि सडण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे विषारी वायू हवेमध्ये मिसळत नाहीत. नंतर योग्य जागी प्रवेश आणि निर्गम ठेवावा. म्हणजे घरामध्ये दारं समोरासमोर असावेत किंवा खिडक्या समोरासमोर असाव्यात. त्यामुळं घरामध्ये धूर हा साठून राहत नाही. नंतर लहान जागेमध्ये किंवा छोट्याशा जागेमध्ये अधिक व्यक्तींनी गर्दी करू नये. विशेषतः लग्न कार्य किंवा काही सभा वगैरे असतील तर अशा वेळी लोकांची खूप गर्दी होत असते. तर त्यासाठी मोकळ्या जागेची व्यवस्था ही करायला पाहिजे. नंतर कर्पूर, देवदारू, चंदन, लिंब, गुग्गुळ, गंधक इत्यादी द्रव्यांचं अग्नीमध्ये जर हवन केलं तर वायुशुद्धी होत असते. आता घरामध्ये कापूर जाळण्यासाठी म्हणून एक कपूरदाणी मिळते. इलेक्ट्रिक कपूरदाणी असते आणि त्याच्यावर कापूर ठेवला की तो हळूहळू हळू हवेमध्ये त्याचं वाफ होऊन मिसळत राहतो आणि त्यामुळं घरातली हवा ही शुद्ध राहते. नंतर लाकूड, कोळसा ह्या इंधनामुळे काय होतं? खूप धूर होत असतो आणि तो धूर हवेत मिसळून हवा अशुद्ध होते. म्हणून लाकूड, कोळसा याच्या ऐवजी आपण विद्युत शेगड्या किंवा गोबर गॅस किंवा आपला नेहमीचा गॅस जो आहे तो वापरावा. त्यामुळे धूर जास्त होणार नाही. नंतर औद्योगिकरणाच्या परवानगी देण्याच्या नियमांचं हे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. म्हणजे औद्योगिकरणामध्ये जे काही धूर विषारी वायू निर्माण होत आहेत त्यांचं योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट ही लावावी. म्हणजे मग ते हवेमध्ये जास्त पसरणार नाही. नंतर लोकांना वायू प्रदूषणाविषयी आरोग्याचं शिक्षण द्यावं. उदाहरणार्थ धुराचे अपायकारक परिणाम काय आहेत आणि त्याचे नियंत्रणाचे उपाय काय आहेत हे आपण लोकांना सांगायला पाहिजे. नंतर वायू अशुद्धीचं नियंत्रण करण्यासाठी काही कायदे सुद्धा करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ भारतीय कारखाने कायदा, धुराचे अपायकारक परिणाम प्रतिबंधन कायदा, भारतीय मोटर वाहन कायदा, वायू प्रदूषणाचे नियंत्रण व प्रतिबंधन कायदा हे जे कायदे आपण केलेले आहेत या कायद्यांमुळे सुद्धा वायू प्रदूषण होण्याला बऱ्याच प्रमाणात आळा बसतो.
नंतर औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक वसाहत यांच्यामध्ये उद्यान निर्मिती करणे, म्हणजे जिथं जिथं हवेचं प्रदूषण होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी काय करायला पाहिजे, तर बागा बागा विकसित केल्या पाहिजे, उद्यानांची निर्मिती केली पाहिजे की जिथं जास्त प्रमाणामध्ये आपण झाडं लावू शकू. जिथं जास्त झाडं असतात तिथे हवेमध्ये ऑक्सिजन हा जास्त असतो आणि आपोआपच हवा ही शुद्ध राहते. त्यानंतर कीटकनाशक आणि खत यांचा वापर हा अतिशय संयमानं केला पाहिजे. या सगळ्या उपायांमुळे काय होतं, तर हवा ही शुद्ध राहते. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा प्रदूषणाचे नियंत्रण आणि प्रतिबंधन करण्याकरता काही तत्व सांगितलेली आहेत. 5 सामान्य तत्व त्यांनी सांगितलेली आहेत. ती कोणती आहेत, तर कंटेनमेंट, जागा भरून काढणं, सौम्य करणं, कायदे करणं आणि आंतरराष्ट्रीय कार्यवाही. आता कंटेनमेंट म्हणजे काय, तर कंटेनमेंट म्हणजे ज्या ठिकाणी प्रदूषण होतंय त्या प्रदूषणाच्या ठिकाणीच त्याचा प्रतिबंध करणं. नंतर जागा भरून काढणं, म्हणजे कमी मात्रेत प्रदूषण करणारे जे घटक तयार होतात, म्हणजे जे प्रदूषण करणारे जे घटक आहेत ते घटक कमीत कमी तयार होतील यासाठी प्रयत्न करणं. उदाहरणार्थ कोळसा, लाकूड यांच्यामुळे धूर होतो, तर त्याच्याऐवजी विजेचा वापर करावा, गोबर गॅसचा उपयोग करावा. नंतर सौम्य करणं म्हणजे डायल्युशन, म्हणजे वातावरणामध्ये जे दूषित वायूचं प्रमाण औद्योगिक ठिकाणी वाढतं ते कमी करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे ठिकठिकाणी उद्यानांची निर्मिती करणं. नंतर कायदे करणं, म्हणजे प्रदूषणाचे प्रतिबंध करण्याकरता योग्य त्या कायद्यांची तरतूद करणं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्यवाही. आंतरराष्ट्रीय कार्यवाही म्हणजे काय करायचंय, तर जागतिक आरोग्य संघटनेची लंडन आणि वॉशिंग्टन या 2 ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण केंद्र आहेत. लंडन आणि वॉशिंग्टन मध्ये WHO आंतरराष्ट्रीय प्रदूषण नियंत्रित केंद्र स्थापन केलेले आहेत आणि त्यांचे 3 प्रादेशिक केंद्र जे आहेत, टोकियो, मॉस्को आणि भारतामध्ये नागपूर इथं आहे, महाराष्ट्रात. 3च ठिकाणी जागतिक प्रादेशिक केंद्र आहेत. तर ती म्हणजे टोकियो मध्ये आहे, जपानमध्ये टोकियो, रशियामध्ये मॉस्को आणि भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रात नागपूर इथं आंतरराष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण केंद्र आहे. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये याच्या प्रयोगशाळा सुद्धा आहेत. आता आपल्या घराचा जर विचार केला तर घरामध्ये समोरासमोर खिडक्या असल्या पाहिजेत. त्या खिडक्यांना वरच्या बाजूला झडपा पाहिजेत, की बाबा खिडकी जरी बंद केली तरी वरच्या झडपेतून हवा ही आत बाहेर येईल, म्हणजे वायुविजन हे व्यवस्थित होईल आणि घरात हवा खेळती राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर कृत्रिम प्रविजन म्हणजे काय, तर आपलं एसीचा वापर सुद्धा आपण करू शकतो खोलीतलं तापमान नियंत्रित करण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे वायुदुष्टीची कारणं, म्हणजे वायूचं संघटन, वायुदुष्टीची कारणं, वायुदुष्टीमुळे होणारे आजार आणि वायुदुष्टी टाळण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी असलेले उपाय, हे सगळं आपण बघितलं. आता दुसरा जो घटक आहे पर्यावरणातला तो कोणता आहे, तर भूमी. दुसरा जो घटक आहे तो भूमी आणि निवास. सगळ्यात महत्वाचा जो घटक होता पर्यावरणातला तो म्हणजे हवा. कारण का, तर हवा ही सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर भूमी, कारण आपण कुठे राहतो, भूमीवर राहतो. सगळे प्राणी, पशु, पक्षी, मनुष्य हे सगळे भूमीवर म्हणजे जमिनीवर राहतात.
आणि पाणी कुठं आहे? भूमीवरच आहे. आपण राहतो कुठे आहे? आपली घरं कुठं आहेत? तर भूमीवर किंवा जमिनीवर आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये देश म्हणजेच भूमीला विशेष महत्व दिलेलं आहे. आता आचार्य चरकांनी भूमी आणि आतुर शरीर यांना देश म्हटलेला आहे. आतुर शरीर म्हणजे आपलं मनुष्याचं शरीर. आता सुश्रुतांनी 3 प्रकारचा देश किंवा 3 प्रकारची भूमी सांगितलेली आहे. अनुपदेश, जांगल देश आणि साधारण देश. अनुपदेश म्हणजे काय? तर अनुपदेशामध्ये पाऊस हा अधिक प्रमाणात असतो. जमीन थोडी जरी खोल जमीन खोदली तरी लगेच आपल्याला तिथं पाणी लागतं. या ठिकाणी नदी नाल्यांची संख्या जास्त असते. वायू सुद्धा मृदूल असतो. तिथे कफवात व्याधी जे आहेत ते जास्त प्रमाणात असतात, कारण तिथे पाऊस सुद्धा जास्त प्रमाणात असतो. नंतर जांगल देश. जांगल देश जो आहे या देशामध्ये कमी मात्रेत आणि लहान आणि काटेरी वृक्ष असतात आणि पावसाचं प्रमाण हे कमी असतं. विहिरी, नदी, नाले, तलाव यामध्ये अल्प मात्रेत पाणी असतं. त्यामुळे इथल्या ज्या व्यक्ती आहेत, बहुतांश व्यक्ती या अतिशय कृश किंवा बारीक असतात. आणि इथं वात पित्त व्याधीचे, वातज आणि पित्तज व्याधीचं प्रमाण हे अधिक असतं. आणि तिसरा जो देशाचा प्रकार त्यांनी सांगितलाय तो म्हणजे साधारण देश. तर साधारण देश म्हणजे आपण जे राहतोय ते साधारण देशामध्ये राहतोय. म्हणजे इथं खूप पाऊस आहे असंही नाही किंवा खूप ऊन आहे असंही नाही. तर सगळं अ, समान प्रमाणामध्ये आहे, समप्रमाणामध्ये आहे. तर अशा ठिकाणी रोगांचं प्रमाण हे कमी असतं. आता भूमीचे प्रकार पंचमहाभूतानुसार सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणजे पार्थिव भूमी, जलीय भूमी, वायवीय भूमी आणि आकाशीय भूमी. पार्थिव भूमी जी असते ती अतिशय कठीण असते. तिथं पृथ्वी महाभूताचं आधिक्य असतं. त्यामुळं पार्थिव भूमी ही अतिशय कठीण, स्थिर, गुरु, काळपट आणि मोठे मोठे दगडधोंडे असलेली भूमी असते. या भूमीमध्ये उगवणारे जे वृक्ष आहेत, गवत जे आहे किंवा धान्य जे आहे, तर ते काय असतं? तर आकारानं मोठं असतं. आता जलीय भूमी, जलीय भूमीमध्ये पाण्याचा अंश हा जास्त असतो. तर जलीय भूमी कशी असते? तर स्निग्ध असते, शीत असते आणि पाणथळ असते. म्हणजे तिथे नदी, नाल्या, तलाव भरपूर असतात आणि सगळीकडे पाण्याचं प्रमाण सुद्धा भरपूर असतं. आणि त्या ठिकाणी उगवणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्या कोवळ्या, मृदू, स्निग्ध, गवत सदृश अशा वनस्पती तिथे जास्त असतात. नंतर वायवीय भूमी. वायवीय भूमी जी असते ती वृक्ष राखेच्या रंगाची भूमी असते किंवा भस्म रसाची असते. आग्नेय भूमी जी असते तिथं गवत येतं. गवत जिथं जास्त असतं ती आग्नेय भूमी असते. आणि तिथे रेती किंवा लहान लहान खडे किंवा वाळूचं प्रमाण हे आग्नेय भूमीमध्ये जास्त असतं. खुरटलेली, निस्तेज आणि पांढुर वर्णाची अशी भूमी ती असते. आता हे भूमीचे अनेक प्रकार आहेत, पण आपण कोणत्या भूमीवर राहायला पाहिजे? आपल्याला राहण्यासाठी चांगली भूमी कुठली? निवास योग्य भूमी कोणती? तर मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं निवासस्थानालाही विशेष महत्व आहे. म्हणजे आपण घर बांधण्यासाठी निम्म्याच्या वर आयुष्य आपण घर बांधण्यासाठी घालवतो. इतकं निवासस्थान हे मानवी जीवनाला अतिशय महत्वाचं आहे किंवा उपयुक्त आहे. तर निवासस्थानाची भूमी ही कशी असायला पाहिजे? तर घराच्या आजूबाजूला मोकळी जागा असली पाहिजे. मैदान, पटांगण सुद्धा घराच्या जवळ असतात. नंतर शेतकरी, मजूर यांचा सतत भूमीशी संपर्क येत असतो. म्हणून आपलं जे निवासस्थान आहे ते कोणत्या भूमीवर करायचं, त्या भूमीला हे विशेष महत्व आहे. आता आधुनिक मतानुसार भूमी ही 5 प्रकारची असते. म्हणजे खडकाळ, रेताळ, भुसभुशीत, चिकण मातीयुक्त, नंतर फिल्ड सॉइल म्हणजे भरत आणलेली किंवा चिकण मातीची बनलेली अशी पण भूमी असते. तर आपण शक्यतो घर बांधण्यासाठी ही जास्त खडकाळ जी भूमी आहे ती आपण निवडतो. कारण
आपल्या घराचा पाया हा मजबूत असायला पाहिजे ना. आणि पाया मजबूत हा खडकाळ जमिनीमध्ये असतो. जिथं भुसभुशीत आहे, रेताळ किंवा चिकण मातीयुक्त जी भूमी आहे तिथं आपला पाया हा पक्का होणार नाही. म्हणून खडकाळ जी भूमी असते ती बांधकामासाठी ही चांगली असते. तर भूमीचं प्रदूषण कशामुळे होतं? भूमीचं प्रदूषण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. म्हणजे रासायनिक कीटकनाशक, रासायनिक खत यांचा शेतामध्ये अति वापर केल्यामुळं भूमी ही प्रदूषित होत असते. त्याच्यामुळं त्या भूमीतले जे दूषित घटक आहेत ते वनस्पतींमध्ये सुद्धा येतात, भाज्यांमध्ये, फळांमध्ये सुद्धा येतात आणि ते आपल्या पोटात गेल्यामुळं अनेक प्रकारचे आजार हे उद्भवत असतात. शिवाय राऊंड वर्म इन्फेक्शन, हुकवर्म इन्फेक्शन म्हणजे जंत जे पोटात होतात ते जंतांची जी अंडी किंवा जंत जे असतात ते मुख्यत्वे करून मातीमध्ये असतात. म्हणून माती जर अशुद्ध असेल किंवा अशी जीवाणूयुक्त असेल आणि ती जर आपल्या पोटात गेली तर त्यामुळं अनेक पोटाचे पचन संस्थेचे आजार हे उद्भवत असतात. यासाठी भूमी शोधन करायला सांगितलेलं आहे, भूमी शुद्ध करायला सांगितलेली आहे. तर आता भूमीचं शोधन कसं करायचंय? तर दूषित, अस्वच्छ, निवासाकरता अयोग्य असलेल्या भूमीची शुद्धता करून मगच ती भूमी शेतीसाठी किंवा घर बांधण्यासाठी म्हणून उपयोगात आणली जाते. तर हे भूमी शोधन जे आहे ते 7 प्रकारांनी केलं जातं. मार्जन, दहन, कालांतर, गोक्रमण, सिंचन, उल्लेखन आणि आलेपन. म्हणजे घराची शुद्धी ही धुणे, पुसणे, लेपन करणे इत्यादी प्रकारानं केली जाते. जे आपण घरातली जी फरशी आहे किंवा जमीन आहे ती धुवून काढतो, पुसून काढतो किंवा लेपन म्हणजे शेणानं सारवून काढतो इत्यादी प्रकारानं आपण घरातली जी भूमी आहे तिचं शोधन करतो. आणि शेतामध्ये काय करतात? शेतामध्ये नांगरणीच्या आधी तिथलं जे काही तण वगैरे जे असतं ते जाळून टाकतात. ते जाळल्यामुळं काय होतं? निरुपयोगी तण जे आहे ते पण जळून जातं आणि जे काही अपायकारक जीवाणू आहेत किंवा कृमी आहेत मातीमध्ये ते सुद्धा नष्ट होतात. तर निवासस्थानासाठी कोणती भूमी योग्य आहे? तर मनुष्याच्या आरोग्याचं रक्षण होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला निवासस्थानाची भूमी ही बघायला पाहिजे. तर ती जी भूमी औषधी उत्पन्न करण्यास उपयुक्त आहे, म्हणजे उपजाऊ आहे, किंचित छिद्रयुक्त किंवा रेताळ जमीन ही श्रेष्ठ मानलेली आहे. कशासाठी? तर निवासासाठी. कारण तिथे आपण शेत हे पिकवू शकतो. काळ्या मातीची भूमी ही उपयुक्त नसते बांधकामासाठी. कारण का? तर ती आर्द्र असते म्हणजे ओलसर असते आणि शीत आणि जलाचा अवरोध करणारी असते. म्हणून आपण काय करतो? कुंड्यांमध्ये जर झाडं लावायची असतील किंवा पीक लावायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काळी माती लागते. काळी माती का लागते? तर ती ओली राहते, ती जलाचा अवरोध करते, पाणी साठवून ठेवते आणि त्यामुळं झाडं वाढायला चांगली मदत होत असते. म्हणून काळ्या मातीची जी भूमी आहे ती पिकांसाठी किंवा शेतासाठी उपयुक्त आहे. आता खडकाळ, कोरडी, टणक भूमी जी आहे ती निवासासाठी उपयुक्त असते. कारण तिथं त्या ठिकाणी जर पाणी पडलं तर ते लगेच वाहून जातं. त्यामुळं पावसाळ्यात पाणी साठून राहत नाही किंवा पूर वगैरे येत नाहीत खडकाळ जमिनीमध्ये. त्याशिवाय पाया खणायला पण पाया जो आहे तो मजबूत होतो घराचा. म्हणून खडकाळ, कोरडी, टणक जी भूमी आहे ती निवासासाठी चांगली असते. नंतर जमिनीची उष्णता आणि भूस्तरीय जलाची पातळी हे सुद्धा मुद्दे विचारात घेणं आवश्यक आहे. आता भूपृष्ठापासून जमिनीतील पाण्याची जी पातळी आहे ती 10 फुटापेक्षा खाली असावी. कारण कमी अंतरावर जर भूस्तरीय जलाची पातळी असेल तर ती भूमी दमट असते आणि त्यामुळं काय होतं? आपल्याला पाया खणायला गेलं की लगेच पाणी लागतं. मग तिथं आपण लोड बेअरिंगचं बांधकाम करू शकत नाही. आता कसलीही भूमी असली तरी त्याच्यावर खूप आधुनिक उपाय आता
शोधून काढलेले आहेत. त्यामुळं कसलीही भूमी असली तरी तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग ह्या उभ्या राहतात. यानंतर वास्तू शास्त्रानुसार पण भूमीची योग्यता सांगितलेली आहे. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार कोणती भूमी योग्य आहे घर बांधण्यासाठी किंवा निवास करण्यासाठी. तर वास्तुशास्त्रानुसार योग्य भूमी ही चौकोनी दक्षिण पश्चिम दिशेला उन्नत असावी. एकतर आपला जो प्लॉट आहे, जमीन जी आहे घरासाठी, तर ते चौकोनी असावी. म्हणजे गोलाकार, त्रिकोणी, षटकोनी अशी असू नये, तर ती चौकोनी असावी. त्याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिम दिशेला. आता दक्षिण आणि पश्चिम म्हणजे कुठला कोपरा आला, कुठली दिशा आली, ती नैऋत्य दिशा आली. तर नैऋत्य दिशेला ती भूमी थोडीशी उंच असली पाहिजे, उन्नत असली पाहिजे. नंतर ती वेगवेगळ्या फुलांच्या झाडांनी सुगंधाने अशी युक्त असली पाहिजे. नंतर तिथे सर्पांची वाळू असली नाही पाहिजे किंवा मुंग्यांची वारुळ सुद्धा असली नाही पाहिजे. आता प्राचीन काळी भारतामध्ये एक महान स्थापत्य शास्त्रज्ञ किंवा महान सिव्हिल इंजिनियर होऊन गेला. त्याचं नाव आहे मयासूर. आता तो असुर जरी असला तरी सुद्धा तो मयासूर हा स्थापत्य शास्त्रामध्ये अतिशय निपुण होता, निष्णात होता. तर हे झालं योग्य भूमी कोणती याचं वर्णन. आता अयोग्य भूमी कोणती आहे, कोणती भूमी ही निवासासाठी योग्य नाहीये. तर भूमीचा जो स्वाभाविक वर्ण, गंध, रस, स्पर्श यामध्ये जर काही विकृती झालेली असेल किंवा ती जमीन जर रेताळ आणि पाणथळ असेल तर ती भूमी निवासासाठी अयोग्य असते. ज्या भूमीमध्ये दलदल अधिक मात्रात असते आणि ज्या भूमीमध्ये साप, मच्छर, माशा, उंदीर, घुशी यांचं प्रमाण जास्त असतं तर अशी भूमी ही अयोग्य असते. याशिवाय नेहमीच्या उपयुक्त वनस्पतींची वाढ जर त्या ठिकाणी होत नसेल आणि रानटी, वेली, गवत जर जास्त उगवत असेल तर अशी भूमी सुद्धा उत्तम उपयोजी उपजाऊ असते, परंतु ती घरं बांधण्यासाठी योग्य नसते. जेथं वास्तव्याला असणाऱ्या लोकांमध्ये धर्मकार्य केली जातात, सत्य भाषण, लज्जा, त्यानंतर चारित्र्य, सदाचार या सगळ्या चांगल्या गुणांचा ज्या भूमीमध्ये अभाव असतो ती भूमी सुद्धा आपल्याला राहण्याला अयोग्य असते. जिथं सदैव भांडणं, क्लेश, मारामाऱ्या होत आहेत, कलह होत आहेत, धार्मिक युद्ध होत आहेत, तर अशा ठिकाणची भूमी सुद्धा निवासासाठी योग्य नाहीये. नंतर काही प्रदेशामध्ये भूकंप, उल्कापात, वीज पडणं असे किंवा खूप पाऊस पडून ढगफुटी होणं, पूर येणं अशा प्रकारची नैसर्गिक संकट ज्या भूमीमध्ये, ज्या प्रदेशामध्ये वरचेवर येत असतात तर अशी भूमी सुद्धा निवासाकरता अयोग्य आहे. याशिवाय दुर्गंधयुक्त किंवा काटेदार वृक्षांनी युक्त, त्रिकोणी, गोल किंवा विषमाकार असणारी जी भूमी आहे ती सुद्धा निवासासाठी अयोग्य आहे. नंतर तापक्रम म्हणजे काय, भूमीचं, जमिनीचं जे तापमान आहे त्याचा सुद्धा स्वस्तवृत्तामध्ये विचार केलेला आहे. आता भूमीतील जे तापमान आहे ते सामान्यतः 50 फूट खोलीवर 1 डिग्री फॅरेनहाइटनं वाढत असते. म्हणजे 50 फूट खोदल्यानंतर आपलं वर जे काही टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 1 डिग्री फॅरेनहाइटनं 50 फूट खाली ते टेम्परेचर जास्त असतं. त्याच्या खाली अजून 50 फूट तुम्ही गेलात तर अजून ते टेम्परेचर वाढत असतं. म्हणजे जमिनीत तुम्ही जेवढं खोल खोल जाल तेवढं ते तापमान हे वाढत जातं. आणि हा जो तापमानामधला जो फरक आहे तर तो कशामुळे होतो, त्याला काही कारण आहे. ती कारण म्हणजे भूगर्भातील रासायनिक परिवर्तन. भूमीमध्ये जे वेगवेगळे भूस्तर असतात त्या भूस्तरामध्ये सतत रासायनिक परिवर्तन घडत असतं, त्यामुळं हा तापक्रमामध्ये बदल होतो. नंतर पर्यावरणातलं तापमान, अतिउष्णत्व किंवा अतिशीतत्व, आर्द्रता भूमीमधली त्यामुळे सुद्धा तापमान बदलतं. नंतर मातीच्या उष्णता वहन आणि उष्णता शोषण करण्याच्या गुणधर्मात सुद्धा फरक आढळतो, त्यामुळे सुद्धा तापक्रम
बदलतो. नंतर जमिनीवर असणारे जे वृक्ष आहेत, जंगल आहेत, शेत आहेत, तर त्यामुळं त्या जमिनीमध्ये जलीय अंश हा जास्त प्रमाणात असतो. तिथे जल हे जास्त शोषून घेतलं जातं, म्हणून तिथं सुद्धा तापक्रम हा खोलवर गेल्यानंतर वाढलेला दिसतो. नंतर त्या भागामध्ये होणारी पर्जन्यवृष्टी, जर पाऊस अजिबात पडत नसेल तर तिथं तिथल्या भूमीचं जे तापमान जे आहे ते जास्त प्रमाणात असतं. नंतर निवासस्थान म्हणजे घर, म्हणजे ऊन, वारा, पाऊस या भौगोलिक परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी माणूस घर बांधायला लागला. पूर्वी आदिवासी म्हणजे जेव्हा मनुष्य हा आदिवासी अवस्थेत होता त्यावेळी तो जंगलांमध्ये राहत होता, त्यावेळी काही तो घर बांधत नव्हता. परंतु जे काही नैसर्गिक बदल, सतत निसर्गामध्ये जे बदल होतात, म्हणजे दुपारी माध्यान्हीला खूप कडक ऊन पडतं, वारं वाहतात, नंतर पाऊस पडतो, तर या सगळ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी म्हणून मनुष्य घरामध्ये राहायला लागला. तर म्हणून ह्या निवासस्थानाची जी उद्दिष्ट आहेत, गृह योजनेची जी उद्दिष्ट आहेत ती म्हणजे निवारा, कौटुंबिक जीवन, सामाजिक सुविधा, नंतर आर्थिक स्थैर्य याकरता घराची रचना आणि घरामध्ये घराचं बांधकाम हे सुरू झालं. ठीक आहे. काही शंका आहे का भूमीमध्ये? नाही मॅडम मॅडम. भूमीमध्ये किती डिटेल आता विचारल्या जाईल? एन्व्हिरॉन्मेंटल हायजीन कमी. हा, हॅलो. किती डिटेल विचारल्या जाईल याच्यामधलं? याच्यामध्ये प्रश्न साधारण असा येतो की भूमिदृष्टीची कारणं कोणती, आणि भूमीची शुद्धता किंवा भूमीचे शोधन कसे केले जाते. मग त्याच्यामध्ये मी सांगितलं तसं नैसर्गिक आणि कृत्रिम. नैसर्गिक मध्ये पावसामुळं कसं होतं शोधन, ते चार जे मुद्दे सांगितले ते सगळे लिहायचे. भूमी शोधनावरच मॅक्झिमम प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळा. हम्म. आता निवासस्थान जे आहे ते कसं असावं, निवासस्थान, तर त्याच्याबद्दल पण काही वेळा टिपाद्यामध्ये प्रश्न येतो. तर त्याचे जे नियम सांगितलेले आहेत ते पर्यावरणजन्य आरोग्य विज्ञान समितीनं ते ठरवलेले आहेत. म्हणजे एन्व्हिरॉन्मेंटल हायजीन कमिटीनं हे नियम ठरवलेले आहेत, निवासस्थान कसं असावं. तर ते काही नियम आहेत ते सांगते. तर घर आपण जेव्हा आपण घेतो त्यावेळी ती घराची जी जागा आहे किंवा घर ज्या भूमीवर, जमिनीवर आपण बांधणार आहोत, तर ते कशा असायला पाहिजे, तर घराची जागा ही आजूबाजूपेक्षा थोडी उंच असावी. म्हणून आपण थोडस घर उंचावर बांधतो. ग्राउंड फ्लोअर सुद्धा अगदी रस्त्याच्या किंवा जमिनीच्या सपाटीला आपण बांधत नाही. कमीत कमी 4-5 पायऱ्या तरी आपल्याला चढाव्या लागतात. थोडा एक 4-5 फूट का होईना आपण उंचावर हे बांधत असतो. तर घराची जागा जी आहे ती आजूबाजूपेक्षा थोडी उंच असावी, त्यामुळं पावसाचं पाणी हे साठून राहत नाही, वाहून जातं. नंतर ती जी भूमी आहे घराची ती कोरडी आणि टणक असावी. म्हणजे भूमिगत जलाची पातळी जी आहे ती काय असायला पाहिजे, 10 फुटापेक्षा खाली असली पाहिजे. त्यामुळे भूमीचा वरचा जो स्तर आहे तो कोरडा राहील, तो ओला राहणार नाही. जर भूमी ही फिल्ड सॉइल म्हणजे भरत आणलेली असेल तर 20 ते 25 वर्षानंतर त्या घरामध्ये, त्या जागेवर हे घर बांधलं पाहिजे. भरत आणलेली म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी खड्डा असेल, दलदल असेल, पाणथळ जागा असेल तर त्याच्यावर सतत मुरुम टाकत राहून ती भरली जाते. तर अशी जी भरत आणलेली जी जागा असेल तर तिथं ती जागा भरल्यानंतर लगेच घर बांधायचं नाहीये, कारण नाहीतर मग ते काय होईल, खचत जाईल, खाली खचेल. म्हणून 20 ते 25 वर्षांनंतर त्या जागेवर घर बांधायला सांगितलेलं आहे. नंतर घराचे मुख्य दार हे रस्त्याच्या समोर असावं. निवासस्थानाच्या आजूबाजूला उघडी गटार किंवा उघडे नाले हे असू नयेत किंवा मोठी मोठी पाण्याची डबकी ही असू नयेत. नंतर धूळ, दुर्गंध, आवाज, वाहतूक
वाहतुकीची गर्दी याचा उपद्रव घराला होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर घराच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती मन प्रसन्न करणारी असावी. घरामध्ये भरपूर प्रकाश असला पाहिजे आणि खेळती हवा असली पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर दारं खिडक्या जे आहेत ते समोरासमोर असले पाहिजेत आणि शक्यतो घर हे पूर्व पश्चिम बांधावं असं सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे सगळे दरवाजे, खिडक्यांची दारं, खिडक्या याची सगळी सोय केलेली असली पाहिजे. घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये कमीत कमी 2 खिडक्या असल्या पाहिजेत आणि त्या दोन्ही खिडक्या ज्या आहेत त्या समोरासमोर असाव्यात किंवा दरवाजाच्या समोर खिडकी असली पाहिजे. म्हणजे जे काय ओपनिंग आहेत ते समोरासमोर पाहिजेत, म्हणजे मग हवा खेळती राहते. त्याच्यानंतर घर बांधताना स्वयंपाकघर, शौचालय, स्नानघर ह्या सोडून अजून 2 खोल्या तरी कमीत कमी असल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला कमीत कमी 2 BHK फ्लॅट तरी असला पाहिजे. आणि प्रत्येक खोलीचं क्षेत्रफळ जे आहे ते कमीत कमी 120 चौरस फूट असलं पाहिजे. जर एकच व्यक्ती ती खोली वापरत असेल तर 100 चौरस फूट असलं तरी चालेल. अन्यथा प्रत्येक खोलीचं क्षेत्रफळ हे 120 चौरस फूट असलं पाहिजे. आता तुम्ही मुंबई सारख्या शहरात गेलात तर तिथं अख्ख्या घराचं क्षेत्रफळ हे काही वेळा 200च्या आसपास असतं. इतकी छोटी घरं आहेत. नंतर घरातली जी फरशी आहे, घरातली फरशी म्हणजे खालची सपाट जागा जी आहे ती पक्की आणि गुळगुळीत असावी आणि सहजपणे स्वच्छ करता येणारी असली पाहिजे. नंतर घराच्या ज्या भिंती आहेत त्या मजबूत असल्या पाहिजेत आणि उष्णता वहन करण्याची शक्ती जी आहे ती कमी असली पाहिजे. म्हणजे काय होईल, उन्हाळा असला तरी आतलं तापमान हे कमी राहील, म्हणजे थंड राहील घर. किंवा खूप थंडी असेल तर घर उबदार राहील. म्हणून घराच्या भिंती या उष्णता वहन करण्याची शक्ती कमी असलेल्या पाहिजे. नंतर छत, घराच्या छताची जी उंची आहे ती कमीत कमी 10 फूट असली पाहिजे. छताची उंची ही 10 फुटापेक्षा कमी जर असली तर आपल्याला थंडीच्या दिवसात अधिक थंडी वाजेल आणि उन्हाळ्याच्या दिवसात अधिक गरमी जाणवेल. म्हणून घराचं छप्पर हे तापमान कमी शोषण करणारं असावं. त्याच्यासाठी आता काही आपले जे स्लॅब तापतात त्याच्यावर ते गारवा नावाचं एक पांढरा रंग मिळतो. तर तो रंग टेरेसला किंवा घराच्या छपराला दिला जातो. त्याच्यामुळे काय होतं, उष्णता वहन करण्याची त्याची क्षमता जी आहे ती कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त उष्णता घरामध्ये जाणवत नाही. घरामध्ये दिवसा आणि रात्री भरपूर प्रकाश राहील याची दक्षता घ्यायची आहे. नंतर शौचालय जे आहे ते घरामध्ये स्वयंपाकाच्या जागेपासून म्हणजे स्वयंपाकघरापासून किचन पासून हे लांब असलं पाहिजे. घराच्या एका कोपऱ्यात असलं पाहिजे आणि ते अशा ठिकाणी पाहिजे की घरातली प्रत्येक व्यक्ती तिथं सहजपणे जाऊ शकेल. नंतर केर कचरा गोळा करण्याकरता एक वेगळी जागा आणि वेगळा बंद डबा असावा. त्यामुळे दुर्गंध हवेत पसरून वायू प्रदूषण होणार नाही. नंतर स्नानघर जे आहे तर घरामध्ये स्नान करण्याकरता वेगळी व्यवस्था असली पाहिजे. तिथं प्रायव्हसी असली पाहिजे आणि भांडी धुणं आणि कपडे धुणं यासाठी वेगळी जागा असली पाहिजे. ती बाथरूम मध्ये असता कामा नये. नंतर जलपुरवठा, घरामध्ये शुद्ध पाण्याचा भरपूर पुरवठा व्हावा यासाठी पाणी साठवण्याची सोय असली पाहिजे. नंतर गोशाळा, जर गाई गुरं जर पाळली असतील तुम्ही तर ही जी गोशाळा आहे तर ती निवासस्थानापासून कमीत कमी 25 फूट अंतरावर असली पाहिजे. ती घराला अगदी चिकटून असू नये. किंवा जर काही पशु, मांजर, कुत्रा वगैरे जर पाळला असेल तर तो सुद्धा घरात न ठेवता घराच्या बाहेर त्याच्यासाठी वेगळं छोटं घर हे बनवायला पाहिजे. तर अशा प्रकारे जमिनीच्या बाबतीत आपली स्वस्तवृत्तामध्ये विचार केलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा जो पर्यावरणातला जो घटक आहे महत्वाचा तो म्हणजे पाणी.
पाण्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. मॅडम